श्री दत्तात्रयाय नमः. आज आपण एखाद्या बर्थ डेटवरनं मूलांक, भाग्यांक आणि दैवी अंक कसा कॅल्क्युलेट करायचा हे बघणार आहोत. याच्यासाठी आपण माझीच बर्थडे जी आहे ती एक उदाहरण म्हणून घेऊया. तर 13/6/1985 अशी माझी बर्थ डेट आहे. तर आपण पहिले मूलांक कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघू. त्यासाठी पहिली जी डेट आहे जे 13, 1 आणि 3 ह्याचे टोटल 4 होते. तर माझा मूलांक आहे 4 आणि भाग्यांक कसा तर पूर्ण तारखेची टोटल करायची म्हणजे डे, इयर आणि मंथ याची टोटल जर केली तर ती येते 6. सो माझा भाग्यांक आहे 6. त्यानंतर दैवी अंक कसा बघायचा तर बर्थ इयर जे काही आहे त्याची टोटल करायची आणि ही टोटल सिंगल डिजिट येईपर्यंत करायची. मग जे काही आन्सर येईल, जर एखाद्या फिमेलचा दैवी अंक कॅल्क्युलेट करायचा असेल तर जे आन्सर येईल +4 करायचं. सो ते झालं तुमचं एखाद्या फिमेलचा दैवी अंक. सो माझा दैवी अंक आहे 9 आणि एखाद्या मेलचा दैवी अंक कॅल्क्युलेट करायचा आहे तर जे काही आन्सर येईल तुमचं बर्थ इयरची टोटल केल्यानंतर 11मधनं ते आन्सर मायनस केलं तर ते झालं तुमचं दैवी अंक.